जग जिंकणाऱ्या अनेक आक्रमकांची नावं इतिहासात येतात, पण जगाची लोकसंख्या कमी होऊन हवेतली ऑक्सिजन लेवल वाढेल इतक्या कत्तली करणारा एक आक्रमक आज सुद्धा इतिहासकारांच्या चर्चेत असतो आणि तो म्हणजे चंगेज खान. चंगेज खानचं राज्य सर्वात मोठं होतं, पण या प्रचंड विस्ताराच्या प्रवासात एक प्रश्न कायमच विचारला जातो की चंगेज खान भारतात का आला नाही, किंवा आला असेल तर इथे राज्य का केलं नाही त्याने. याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशातून उगवलेला तेमुजिन आणि पुढे पूर्ण आशिया युरोप हादरवणारा सम्राट 1162 साली जन्मलेला चंगेज खान भटक्या जीवनातून वर आला होता. स्वतःच्या बळावर ट्राईब्स म्हणजे जमाती एकत्र केल्या आणि 13व्या शतकात इतिहासातलं सर्वात मोठं लँड एम्पायर उभारलं. चीनपासून इराण, रशिया आणि पूर्व युरोपपर्यंत त्याची घोडी धावली. क्रूरता, शिस्तबद्ध सैन्य रचना, वेगवान हल्ले आणि मानसिक दबाव ही त्याची ओळख बनली. पण चंगेज खानचा भारताशी कधी संबंध आला होता का? तर चंगेज खानचा भारताशी संबंध थेट सुरू होतो तो ख्वारिझम साम्राज्याच्या शासक जलालुद्दीन मेंगबर्नी याच्या पाठलागातून. 1220च्या दशकात चंगेजने मध्य आशियात मोठा विध्वंस घडवत ख्वारिझम साम्राज्याचा पराभव केला. जलालुद्दीन पळत पळत अफगाणिस्तान ओलांडून भारतीय उपखंडाच्या दिशेने आला. शेवटी सिंधू नदीच्या काठावर दोघांमध्ये लढाई झाली. चंगेजने 3 बाजूंनी वेढा घातला होता. मागे होती सिंधू नदी. या लढाईत जलालुद्दीनने शेवटचा ऑप्शन निवडला. त्याने घोड्यासकट नदीत उडी घेतली. यामुळे तो वाचला आणि भारताकडे निघून गेला. चंगेजने त्याचा पाठलाग करत करत भारताच्या सीमा गाठल्या. पण इथेच इतिहासाने वेगळं वळण घेतलं. दिल्लीमध्ये त्यावेळी सुलतान इल्तुतमिश सत्तेवर होता. जलालुद्दीनने दिल्लीकडे आश्रयाची अपेक्षा ठेवली होती, पण इल्तुतमिशने राजकीय चातुर्य दाखवत स्पष्ट समर्थन दिलं नाही. त्याने ना जलालला उघड मदत केली ना चंगेजला थेट विरोध केला. ही मुत्सद्दी भूमिका महत्त्वाची ठरली. जर दिल्ली सल्तनतले जलालला खुलेआम आश्रय दिला असता तर चंगेजच्या सैन्याने गंगेच्या मैदानापर्यंत धडक दिली असती, अशी शक्यता अनेक इतिहासकार मांडतात. पण इल्तुतमिशने संघर्ष टाळण्याचा मार्ग निवडला आणि भारतावर मोठं मंगोल आक्रमण त्यावेळी टळलं. पण चंगेज पूर्णपणे परत फिरला असंही नाहीये. त्याने आपल्या 2 सेनापतींच्या नेतृत्वाखाली 2 तुकड्या सिंध आणि पंजाब भागात पाठवल्या. लाहोर आणि मुलतान परिसरात हल्ले झाले, पण हे हल्ले दीर्घकालीन ताब्यात रूपांतरित झाले नाहीत. यामागे अनेक कारणं होती. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारताचं हवामान. मध्य आशियातल्या थंड कोरड्या हवेची सवय असलेलं मंगोल सैन्य सिंध आणि पंजाबच्या उष्ण दमट हवामानात परेशान झालं. उष्णतेमुळे सैनिक आजारी पडू लागले. ताप, स्थानिक रोग आणि अनोळखी भौगोलिक परिस्थितीने त्यांची गती पूर्णपणे मंदावली. बरं, इथे एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे. चंगेज खान युद्ध मोहिमांदरम्यान जखमी सैनिकांची देखभाल करण्यासाठी त्याच्या ताफ्यात आळ्यांचे पुंजके घेऊन फिरायचा आणि गंभीर जखमा झालेल्या सैनिकांच्या जखमांवर त्या आळ्या सोडल्या जायच्या. या आळ्या सडलेलं, डेड झालेलं मांस खात असल्यामुळे जखमेभोवतीची खराब झालेली त्वचा दूर व्हायची आणि इन्फेक्शन कमी व्हायला मदत व्हायची, अशी समजूत होती. काही तज्ज्ञांच्या मते अशा पद्धतीत आळ्या फक्त कुजलेलं मांसच नाही तर संक्रमित झालेल्या पेशीसुद्धा साफ करतात. त्यामुळे जखमा लवकर भरून यायला हातभार लागू शकतो. पण ही पद्धत फक्त मंगोलांपुरती मर्यादित नव्हती, तर वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींमध्येही अशा नैसर्गिक उपचार पद्धतींचे उल्लेख आढळतात. त्यावेळी चंगेजच्या समोर दुसरा सर्वात मोठा मुद्दा होता घोडदळाचा. मंगोल सैन्याची खरी ताकद म्हणजे त्यांची घोड्यावरून लढण्याची क्षमता. हजारो घोड्यांना दररोज मोठ्या प्रमाणात चारा आणि पाण्याची गरज होती. सिंधू खोऱ्यात पाणी उपलब्ध होतं, पण चांगला चारा आणि जास्त घोड्यांची उपलब्धता खूप लिमिटेड होती. भारतातल्या त्या भागात मंगोलांना माहिती असलेली गवताळ कुर्ण अशी नव्हती, त्यामुळे लांब मोहीम टिकवणं अवघड होत गेलं. याशिवाय भारताची भौगोलिक रचना सुद्धा वेगळी होती. उत्तर पश्चिम सीमेपलीकडे सपाट मैदान असलं तरी पुढे दाट जंगलं, नद्या, किल्लेबंद शहरं आणि वेगळी लढाईची पद्धत होती. मंगोल सैन्य वेगवान हल्ल्यात पारंगत होतं, पण दीर्घकाळ चालणारे वेढे आणि उष्ण कटिबंधातल्या मोहिमा त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरत होत्या. शिवाय चंगेजने आधीच प्रचंड भूभाग जिंकला होता. त्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवणं, बंडखोरी दडपणं आणि प्रशासन सांभाळणं यासाठी त्याला सैन्याची गरज होती. भारतात खोलवर घुसलं तर मागचा प्रदेश हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला असता. एक मनोरंजक पैलू म्हणजे मानसिक आणि रणनीतिक गणित. चंगेज खानला समजलं होतं की दिल्ली सल्तनत थेट युद्धासाठी उतरण्याच्या मनस्थितीत नाहीये, पण पूर्णपणे झुकली सुद्धा नाहीये. अशा अनिश्चित परिस्थितीत दीर्घ मोहीम उघडणं त्याला फायद्याचं वाटलंच नाही. त्याचं मेन टार्गेट जलालुद्दीनचा पराभव आणि मध्य आशियावर नियंत्रण मजबूत करणं हे होतं. संपूर्ण भारतीय उपखंड जिंकणं हा त्याचा प्राथमिक अजेंडा तरी नव्हता. पण यामुळे इतिहासात एक मोठा व्हॉट इफ निर्माण होतो की जर चंगेज खानने पूर्ण ताकदीने भारतावर आक्रमण केलं असतं तर. काही इतिहासकारांच्या मते त्या काळातील राजकीय विभागणी पाहता उत्तर भारतात मोठी उलथापालथ झाली असती, तर काहींच्या मध्ये भारताची लोकसंख्या, हवामान आणि रिसोर्सेसची कमतरता मंगोलांसाठी लॉंग टर्म डोकेदुखी ठरली असती. पण वस्तुस्थिती अशी आहे की चंगेज खान स्वतः भारताच्या सीमेवर येऊन थांबला आणि परत गेला.
चंगेज खानचा मृत्यू 1227 साली झाला. मृत्यूच्या आधी त्याने त्याच्या मुलांना साम्राज्य टिकवण्याचा संदेश दिला होता. त्याच्यानंतर मंगोल साम्राज्य विस्तारत राहिलं आणि पुढच्या पिढ्यांनी भारताच्या सीमेवर पुन्हा पुन्हा डोळा ठेवला. पुढे दिल्ली सल्तनत काळात अनेक मंगोल आक्रमणं झाली, पण ती चंगेजच्या नेतृत्वाखाली नव्हती. तरीही भारतीय राजकारण, लष्करी तयारी आणि उत्तर पश्चिम सीमेवरच्या संरक्षण व्यवस्था यावर चंगेजच्या सावलीचा प्रभाव दीर्घकाळ राहिला. म्हणूनच चंगेज खान आणि भारताचं नातं हे फक्त आक्रमण झालं की नाही इतकं सरळ नाहीये. ते रणनीती, हवामान, संसाधनं, मुत्सद्देगिरी आणि जिओ पॉलिटिक्स यांचा हा मिलाप आहे. जग जिंकणारा सम्राट भारताच्या दाराशी येऊन थांबला आणि कदाचित याच निर्णयामुळे भारतीय उपखंडाचा इतिहास वेगळ्या मार्गाने पुढे गेला. नसता आज भारताचा इतिहास खूप वेगळा असता. तुम्हाला काय वाटतं, चंगेज खानने जर भारतावर आक्रमण केलं असतं तर आज भारताची अवस्था कशी असती? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला लगाव बत्ती.